नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सुनेत्रा पवारांची, कारण त्यांचं राष्ट्रीय अध्यक्षपदच आता धोक्यात येताना दिसतंय। फेब्रुवारीत पक्षाच्या घटनेत दादांच्या राष्ट्रवादीकडून बदल करण्यात आला, पण त्याची कागदपत्र आणि प्रस्ताव निवडणूक आयोगाला मिळालेले नाही आणि यावरून आयोगानं सुनेत्रा पवारांना नोटीस दिली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल कानूनी नोटिस भेजा हूँ। चयन प्रक्रिया जो है असंवैधानिक है, इसका मैं विरोध करने के लिए जवाब मांगा हूँ। गेल्याच महिन्यामध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला त्यांच्याच राष्ट्रवादीमधून आव्हान देण्यात आलं होतं। दादांच्या राष्ट्रवादीचे सच्चिदानंद सिंह यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं, ज्यामध्ये पक्षाच्या घटनेतील बदलांना समर्थन देणारे कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्यात आलेले नाही। त्यामुळे कागदपत्र आणि प्रस्ताव तात्काळ सादर करा असं आयोगानं म्हटलं। निवडणूक आयोगाच्या मते 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावामध्ये केवळ कलम 18(1) मध्येच दुरुस्तीचा उल्लेख आहे। राष्ट्रवादीने कलम 6, 7, 12 कलम आणि 32 आणि 36 मध्ये सुद्धा बदल केले, पण या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झाले नाही। कलम 6 हे सदस्यत्वासंदर्भात आहे, कलम 7 पक्षाच्या समित्यांचा कार्यकाळासंदर्भातला आहे, कलम 12 हे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी संदर्भात आहे। प्रदेशाध्यक्ष कोण असेल, कार्यकारिणीला निवडीचे अधिकार मिळतात। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदाचा उल्लेख नव्हता, त्यामुळे पटेल राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही यावरून सवाल उपस्थित झाला होता। कलम 32 हे शिस्तभंग आणि कारवाई संदर्भात आहे, कलम 36 पक्षाच्या संविधानामध्ये बदल करण्याचे अधिकार या संदर्भात आहे। आता दादांच्या राष्ट्रवादीला दुरुस्त्यांच्या समर्थनातले वैध प्रस्ताव आणि कागदपत्र सादर करता आले नाहीत, तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढतील। दादांच्या राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नियमानुसार झाल्यात का? सुधारित घटनेच्या आधारावर घेतलेले संघटनात्मक निर्णय कायदेशीर दृष्ट्या योग्य आहेत का? तसंच सुनेत्रा पवार यांच्या कायदेशीर दर्जावर आणि त्यांनी केलेल्या नियुक्त्यांवरून देखील सवाल उपस्थित होते। राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झाली, त्यावेळेला त्या पद्धतीचं जे काही त्याचं रिझोल्युशन असेल, जे राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जी निवड झालेली असेल, त्या निवड झालेल्याच्या अनुषंगानं ते निवडणूक आयोगाला पत्र पाठवून करावं लागतं। जसं आपण कार्यक्रम हा राष्ट्रीय अधिवेशनाचा एका सभागृहात होतो, परंतु निवडणूक आयोगाला कळवणं आणि त्याचा पत्रव्यवहार करणं हा टेक्निकल पार्ट असतो। अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी राजकीय पक्षाच्या अंतर्गत होत असतात, जसे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ठराव होत असतात, हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला वेळच्या वेळी कळवायचे असतात आणि त्या अनुषंगानं एखादं रिझोल्युशन आम्ही त्यांना कळवलं, परंतु त्याला अनुषंगिक डॉक्युमेंट आमच्याकडनं द्यायचे राहिले तर ते डॉक्युमेंट द्या म्हणून आम्हाला कळवतात, एवढं सरळ आहे। झारखंडचे नेते आणि दादांच्या राष्ट्रवादीचे सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीस पाठवून आव्हान दिलं, ज्यामध्ये सुनेत्रा पवारांची निवडच बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। आता निवडणूक आयोगाला कागदपत्र आणि तसे प्रस्ताव देण्याची वेळ सुनेत्रा पवारांची आहे। अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।